ऐका मंडळी, आज आम्ही माननीय श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्यासमोर आयुर्वेद म्हणजे काय आणि आयुर्वेद जीवनशैली कशी असावी आणि कशी जगावी याबद्दल तुमच्यामध्ये एक आम्ही माहिती सांगणार आहोत, ती आपण सर्वांनी लक्ष देऊन नक्की ऐकावे। आता आयुर्वेद म्हणलं तर आपल्याकडे विचार येतो तो म्हणजे झाडापाल्यांचे औषध। केवळ झाडापाल्यांचे औषध म्हणजे आयुर्वेद आहे का? तर नाही। तर आपण जे आपले जीवन जगत असतो, म्हणजे एखादं मूल ज्यावेळी जन्माला येतं आणि ते या भूतलावर येतं आणि त्याचा मृत्यू होतो, या दोन कंडिशनच्या काळात तो जे जगतो त्याला आपण आयुर्वेद असे म्हणतो। आणि आयुर्वेदामध्ये पहिलं आहे ते म्हणजे काय? पंचमहाभूत। पंचमहाभूत म्हणजे काय? तर जे आपल्या शरीरात आहे ते सृष्टीमध्ये आहे। आपण म्हणतो यत् पिंडे तत् ब्रह्मांडे, म्हणजेच काय? जे आपल्या शरीरात आहे तेच आपल्या सृष्टीमध्ये आहे। त्याच्यामध्ये काय? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे आपण पंचमहाभूत म्हणतो। आणि हेच पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये अस्तित्व करत असतात। आणि याच पंचमहाभूतांबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण एका नृत्यातून बघणार आहोत पंचमहाभूत कोणते असतात आणि ते आपल्या शरीराला कसे लाभदायक असतात। चला तर पाहूया छोट्याशा नृत्यामधून। संसार में जीवन को संरक्षित करती हूँ।
तर मंडळी आता आपण बघितलं ते म्हणजे पंचमहाभूत म्हणजे काय, त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची माहिती घेतली. तर मंडळी आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आहे आणि या ठिकाणी पोवाडा झालाच पाहिजे. चला तर मग आता आपण ऐकूया तो म्हणजे आयुर्वेदाचा पोवाडा. मी आयुर्वेदावर एक पोवाडा सादर करत आहे, तर तुम्ही शांत ऐकावे अशी माझी विनंती. आधी नमन करीतो भगवती माया सरस्वती द्यावी मज मती वंदुनी आज तुझ्या चरणास शाहीर गातो आयुर्वेदाचा इतिहास. जिराजी जी जी जिराजी जी जी धन्य धन्य चरक शुश्रुत लिहिल्या संहिता लिहिल्या त्यांनी थोर, ज्ञान दिले त्यांनी मोलाचे, लिहिले ग्रंथ ते हिताचे, साधू ते थोर भरत भूचे जिराजी जी जी जिराजी जी भरतभूचे साधू ते नामी आले सूत्र त्यांचे जनतेच्या कामी. सांगितली त्यांनी दिनचर्या ऋतुचर्या आणखी बरेच काही, सांगतो मी तुम्हाला त्यांचे कार्य ठेवा तुम्ही तुमच्या ध्यानी. मी शाही संतांची आता घेतो तुमची गाथा, वाचा तुम्ही आयुर्वेद आणि त्याची गाथा. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे आयुर्वेदाविषयी एक छोटंसं नाटक. तरी आपण प्रत्येकाने हे नाटक आवर्जून बघावे, कारण हे नाटक आधारित आहे ते म्हणजे आपल्या दिनचर्यावर, आपल्या आहार विहारावर. चला तर पाहूया हे सुंदरचं नाटक. हो कालच घेतला. झालं की नाही? अहो कशाचा चहा कशाचा नाश्ता. आमचा सोहम आत्ता उठलाय, रात्रभर अभ्यास करत असतो त्या मोबाईल मध्ये बघून आणि त्याच्यासोबत मला पण जागावं लागतंय. म्हणतो आई मला मॅगी बनव, आई मला पास्ता बनव. मग आत्ता उठले बघा, उशीर झाला तर आवरायचं. मला तर काही टेन्शन नाही बघा. ओंकार लवकर सकाळचा उठतो, सूर्यनमस्कार करतो, त्यामुळे मला तसं काही टेन्शनच नाही बघा. तुमचं चांगलं आहे. ठीक मला आवरायचं आहे. मी आवडतो. चालेल आवडा. सोहम उठ बाळा, किती वेळ झाला, उठ लवकर. मी नाही उठणार आहे, मी काल रात्रभर अभ्यास केलाय जागून. अरे काय तू त्या घुबडासारखं रात्रभर जागत असतो आणि दिवसात झोपतो. उठ. मी नाही उठणार. अरे ओंकार तू उठलास? आई सूर्य नमस्कार करत होतो. मी तुझ्यासाठी तयारी करून ठेवलाय, नाश्ता वगैरे करून ठेवलाय, तू ये. ठीक आहे, माझा व्यायाम झाला. आज आपल्याला शाळेत पण जायचं आहे, दहावीचा रिझल्ट आहे, आपल्याला पाहायला जायचं. आपण आवरून जाऊया. आज आपला 10वीचा रिझल्ट लागलाय. ह्या वर्षी पण दरवर्षीप्रमाणेच ओमकारने अव्वल नंबर पटकवलाय. तुझं खूप अभिनंदन. आणि तो शाळेत पण एकदम नम्रपणे वागतो, सगळी कामं करतो. तुमचं पण खूप मॅडम माझं कोणतं पास झालं तरी अहो काय सोहमकडे लक्ष द्या जरा. नुसतं फोन चालवतात. आता पण बघा फोनमध्येच काहीतरी करतोय. त्याच्याकडे लक्ष द्या जरा. फक्त 40% मार्क्स पडले त्याला. दुसऱ्या कुठल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये नसतो, खेळांमध्ये भाग घेत नाही, कुठेच काय नसतं. वर्गात काही विचारलं ते येत नाही त्याला. लक्ष द्या जरा त्याच्याकडे. हां मॅडम बरोबर आहे. माझं पोरगं एकदम आळशी आहे, तर यावेळी मी चांगलंच लक्ष देते त्याच्याकडे. तू पण सांग जरा मित्राला कसं केलं पाहिजे काय. हो मॅम. चल तू घरी. काय रे सोहम, आई खूप ओरडली तुझ्यावरती. काय रे. अरे पण अभ्यास करायचा, तुझे मार्क्स खूप कमी आले यावेळेस तर. अरे अभ्यासामध्ये काय ठेवलंय एवढं. आत्ता कमी करील, कुठे टॉप मारील ना. अरे एवढं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नकोस, कर अभ्यास. अरे ओव्हर कॉन्फिडन्स नाही, आत्ता हरलोय, परत नंतर दिसणार. हरते जितने वाली को बाजीगर कहते हैं. बर ठीक आहे, बघ गड्या तू आता. अरे उठ बाळा. अरे किती वेळ झाला, तुझ्या 12वीची पेपरची वेळ आली. उठ लवकर, उठ. कॉलेजला नाही जायचं तुला, आंघोळ करून घे. उठतो का आई, पण मी आंघोळ नाही करणार आज. सरकार कधी आंघोळ नाही करत. काय
मला मॅगी दे, मी त्याशिवाय कॉलेजच नाही जाणार. अरे काय हा मुलगा, रोज रोजच काय तुझं ते डब्याला मॅगी, पास्ता, पिझ्झा, बर्गर अजिबात नाही. मी आज बनवली भाजी चपाती, ती गपचूप घेऊन जा. नाही तू मॅगी दे, नाही तर मी कॉलेजला जाणार नाही. ठीक आहे बाबा, मी बनवते मॅगी, पण जा पहिला ब्रश करून घे. ब्रश करायची काय गरज आहे? काल तरी केलता, आज नाही करणार, आता उद्या करतो डायरेक्ट. काय हा मुलगा, बाकीची मुलं दिवसातून 2दा ब्रश करतात आणि हा 2 दिवसातून 1दा ब्रश करतो. देवा रे देवा. ओंकार, मी तुझ्यासाठी डबा तयार करून ठेवला आणि त्याच्यामध्ये तुझी आवडती मेथीची भाजी, चपाती आणि काही फळे दिले, ते घेऊन जा. हा ठीक आहे, चालेल. अभ्यास झाला नाही का? हो हो. अरे काय हो ताई, आज पण तुमचा मुलगा उशिरा शाळेत गेला वाटतं. अहो त्याचं काही आजच आहे काय, रोजच उशीर करतो आणि आज म्हणाला डब्याला मॅगी दिल्याशिवाय मी कॉलेजला नाही जाणार, माझ्याकडून ठेवूनच गेला नाही. मला तर काही टेन्शन नाही बघा, मी दररोज डब्यामध्ये चपाती आणि भाजीच देते. हा का, तुमचा ओंकार गुन्हे आहे हो. आई माझा अभ्यासात मनच लागत नाही. काय रे, काय होतंय? आपलं डोकं दुखतंय, पोट दुखतंय आणि झोप पण लागत नाही. थोडं दूध खाऊन घे, तुका जेवण करून घे थोडं. नको नको, मला भूक पण नाही, मला तर डायरेक्ट डॉक्टरांकडे. बरं ठीक आहे, चला आपण डॉक्टरांकडे जाऊ. हां. काय झाले? डॉक्टर हा माझा मुलगा आहे. हा. त्याला अभ्यासात मन लागत नाही, होय. पोट पण दुखतंय आणि आता तर भूक पण नाही लागत. कधीपासून त्रास आहे तुला? 2 दिवस झाले डॉक्टर. बाहेरचं काही खाल्लं होतंस का तू? नाही, बाहेर म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिनचर्या सांगा मला, काय तर सकाळी उशिरा उठतो, नंतर कॉलेजला जातो आणि परत येतो कॉलेजवरून, थोडंसं खातो काहीतरी आणि संध्याकाळी उशीरपर्यंत अभ्यास करत असतो. पण माझा मुलगा संध्याकाळी उशीर करतो आणि परत सकाळी ते उशिरा उठतो, जातो कॉलेजला. बरोबर, याच्यात पूर्ण दिनचर्या, आहार सगळं बदललेलं आहे. डॉक्टर ह्याला काहीतरी गोळ्या औषधं सांगा. प्रत्येक आजाराला गोळ्या औषधी उत्तर नाही. आज आपण बघत आहोत की कोणताही आपल्याला आजार होऊ दे, आपण लगेच याकडे काय करतो, गोळ्या औषधं लगेच मेडिकलमधून घेतो आणि लगेच ते खायला सुरुवात करतो. पण आपण हेच विचार करत नाही की तो आजार आपल्याला का झालाय. तर पहिला आपण सर्वांनी हे विचार केला पाहिजे की तो आजार आपल्याला का झालाय. त्यामुळे ह्याचा आजार आहे, तो हा दिनचर्याचं व्यवस्थित पालन करत नाही. दुसरं म्हणजे हा ऋतुचर्या व्यवस्थित पाळत नाही आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हा आहार नीट सांभाळत नाही. यामुळे त्याला हा त्रास झालेला आहे. तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमच्या शरीराची किंमत काय हो, तुम्हाला माहिती आहे का? आज इथं सर्वजण उपस्थित आहेत, आपल्याला आपल्या शरीराची किंमत माहिती आहे का? माहित नाही. उद्या समजा अंबानीच्या पोराने डोळा गेला, त्याचा पाऊस पडला, तुमच्या घरी आला आणि तुमच्या पुढे ब्लँक चेक ठेवला आणि विचारलं तुम्हाला किती अमाऊंट द्यायची आहे तेवढी लिहा आणि तुमचा डोळा आम्ही घेऊन जाणार आहे. आपल्या पुढे प्रश्न पडणार, कारण आपल्याकडे आपला डोळा द्यायला आपण एवढा विचार करतो, तर आपलं शरीर द्यायचं कसं होणार? आज आपण जर बाजारात गेलो म्हणजे तर आपल्या डेड बॉडीची किंमत म्हणजे एखादा माणूस मरतो आणि त्याच्या ट्रान्सप्लांटांसाठी येणारा खर्च 450 कोटी आहे. म्हणजे एखाद्या मृत देहाची किंमत 450 कोटी आहे. तर जिवंत शरीराची किंमत काय? आत्ताच्या युगाला, आत्ताच्या विज्ञानाला त्यामध्ये आत्मा मिसळताना नाही. पण आयुर्वेदानं त्यावेळी विचार केलेला आहे, आपलं शरीर हे पंचमहाभूतच बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्मा आहे आणि त्यामुळे आपण जिवंत आहोत. पण ह्या शरीराची काळजी कशी घ्यायची? आपण पेट्रोलच्या गाडीत पेट्रोल घालतो का हो? डिझेलच्या गाडीत आपण पेट्रोल घालतो का? सीएनजीच्या गाडीत आपण पेट्रोल घालतो का? तर आपल्या शरीरामध्ये काय ऍड करायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि यासाठीच आपल्याला पथ्य पाळलं पाहिजे. पथ्य पाळणं म्हणजे काय हो? अगोदरची लोक 2 टाइम काय खात होती? भाकरी खात होती. आताची लोक काय करतात? 2 टाइम चपाती खातात. पण चपाती आपल्याला माहिती असेल, चपाती पचायला जड आहे भाकरीपेक्षा. त्यामुळं आपल्या आजा वडिलांनी चपातीला तेल लावलं आणि भाकरीला काय केलं? तव्यावर भाजलं. का भाजलं? कारण भाकरी पचायला हलकी आहे, ती तव्यावर भाजली जाते. पण चपातीचं तसं नाही आहे, चपातीला तेल लावतो कारण ती आपल्याला पचायला सोपी जावी. हा विचार केला पाहिजे. आता आपण बघतो ते ऋतूनुसार कसं जीवन जगायचं. आता आपल्या मार्केटला काय हो? आता आपल्याकडे डाळिंब मिळतात, पण ड्रॅगन फ्रूट कधी पण मिळतं. ते खाणं योग्य आहे का हो? खाण्याबद्दल काही नाही, पण जे ऋतूनुसार फळे येतात ती आपण खाल्ली पाहिजेत. त्याच पद्धतीनं जो आहार आपल्याला योग्य आहे त्याचं आपण व्यवस्थित पालन केलं पाहिजे आणि आयुर्वेदाची दिनचर्या, ऋतुचर्या आणि त्याच पद्धतीने आहाराचं पालन केलं पाहिजे. आपल्याला जर
आयुर्वेदानुसार कसं जगावं याची जर अधिक माहिती हवी असेल तर आमच्या मान्य श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयाला आपण आवश्यक भेट द्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. बोल फिरा आणि परत ते